सर्व विद्यार्थ्यांना एक अत्यंत महत्त्वाची सूचना करण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म कॉलेजमध्ये भरलेला आहे आणि जमाही केलेला आहे, म्हणजेच थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आणि कॉलेजमध्ये जमा केला आहे, परंतु कधीकधी काही कारणास्तव आपण कॉलेजमध्ये फॉर्म भरूनसुद्धा आपलं हॉल तिकीट येत नाही किंवा कॉलेजमध्ये फॉर्म जमा केल्यावरसुद्धा हॉल तिकीट येत नाही. याचं कारण असतं की आपण ऑनलाईन फी पे केली नाही. आतापर्यंत आपण ऑनलाईन फी पे करत नव्हतो. कॉलेजमध्ये ऑफलाईन फी कॅश स्वरूपात देत होतो. त्यामुळे ती जबाबदारी पूर्णपणे कॉलेजची असायची की आपला फॉर्म विद्यापीठात जमा करणे किंवा फी पेड करणे. परंतु यावर्षीपासून जर आपण बघितलं तर आपण ऑनलाईन फी पे करतो आहे आणि जेव्हा आपण ऑनलाईन फी पे करतो आहे फॉर्मची, तर ही आपली जबाबदारी आहे की आपली फी पुढे गेली की नाही हे बघणे. तर हे कसं बघायचं, म्हणजे आपला फॉर्म विद्यापीठाकडे गेला आहे की नाही हे कसं बघायचं आज आपण बघणार आहोत. कारण की जर आपला फॉर्म आपण फक्त भरून ठेवला आणि तो विद्यापीठाकडे गेला नाही समोर, तर याचा अर्थ आपल्याला ती एक्झाम देता येणार नाही. म्हणून आपल्याला आज बघायचं आहे की एक्झाम फॉर्म भरल्यानंतर आपला फॉर्म विद्यापीठाकडे गेला आहे किंवा नाही, किंवा आपण फी पेड केली की नाही हे कसं चेक करायचं. तर आपल्याला लॉग इन करायचं आहे. सर्वप्रथम आपण युनी पुणे असं सर्च करायचं आहे. नंतर तिथे आपल्याला दिसतं बघा लॉग इन स्टुडंट्स प्रोफाईल किंवा एक्झाम फॉर्म ऑनलाईन. कुठेही जर तुम्ही गेला तर तिथं तुम्ही पोहोचणार आहात लॉग इन ठिकाणी. तर लॉग इनला गेल्यानंतर इथे बघा तुम्हाला स्टुडंट्सचं दिसतं आहे. तर लॉग इन करायचं आहे. पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकून आपलं जे काही आहे ते लॉग इन करायचं आहे. मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला असतो तो टाकायचा असतो. त्यानंतर लॉग इन म्हणायचं. लॉग इन म्हटल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपली डॅशबोर्ड दिसेल, म्हणजेच प्रोफाईल दिसेल. तर या प्रोफाईलमध्ये आपण एक्झाम फॉर्म इथे बघा दिसते तुम्हाला. या एक्झाम फॉर्मला जायचं आहे. एक्झाम फॉर्मला गेल्यानंतर प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा एक्झाम फॉर्म जो आहे तर तो दिसेल. इथे बघा तुम्हाला हा जो एक्झाम फॉर्म आहे इथे दिसेल बघा कंप्लीटेड स्टेटस, म्हणजे ॲप्लिकेशन स्टेटस काय आहे कंप्लीटेड, नंतर इनवर्ड स्टेटस काय इनवर्डेड आणि चलन स्टेटस काय पेड. असं जर असेल तर याचा अर्थ आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म पुढे गेलेला आहे, म्हणजेच आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही किंवा आपल्याला परीक्षा देता येईल. परंतु जर चेक केल्यानंतर आपल्याला दिसतं आहे की इथे आपला जो काही फॉर्म आहे तर तो रेडमध्ये दिसतो आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण जर उदाहरण बघितलं, जर असं जर आपलं दिसत असेल की इथं पेंडिंग ॲट कॉलेज दिसतं आहे, अनपेड दिसतं आहे, तर याचा अर्थ असा होतो आहे की आपण अजून ती फी जी काही आहे पेड केली नसल्यामुळे आपला फॉर्म जो काही आहे विद्यापीठाकडे जमा झालेला नाही. त्यामुळे आपल्याला एक्झाम देता येणार नाही. म्हणून जर कोणाचं जर आपण लॉग इन केल्यानंतर असं दिसत असेल की इथे रेडमध्ये दिसत असेल, अनपेड दिसत असेल, तर त्यांनी त्वरित कॉलेजमध्ये संपर्क करून किंवा ज्यांची जी काही ऑनलाईन राहिलेली फी जी असेल ती ऑनलाईन राहिलेली फी पेड करायची आपल्या लॉग इनला. मग ती लॉग इनला फी इथे तुम्हाला पेड करता येईल. जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला इथे पे ऑनलाईनला फी जी काही आहे तर ती पेड करता येते. लगेच पेड करा, म्हणजे आपला जो काही फॉर्म असेल तर तो एक्झाम फॉर्म पुढे विद्यापीठाकडे जमा होईल व आपल्याला परीक्षा देता येईल. अदरवाईज परीक्षा देता येणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. कारण की यावर्षी एक्झाम फी जी काही आहे तर ती ऑनलाईन पेड करायची आहे, कॉलेजमध्ये जमा करून पेड करायची नाही आहे. त्यामुळे सर्वस्व जबाबदारी ही विद्यार्थ्याची आहे की त्याने ती फी पेड केली किंवा नाही. जर फी पेड केली नाही तर आपल्याला परीक्षेला बसता येणार नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. आपलं अकाउंट्स लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक्झाम फॉर्मला जायचं आहे. एक्झाम फॉर्मला गेल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्याला दिसते आहे का नाही हे बघायचं आहे. इथे जे काही चलन स्टेटस आहे ते पेड आहे किंवा नाही हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. कारण की जर पेड आपण जर केला नसेल तर आपला फॉर्म हा विद्यापीठाकडे जाणार नाही, आपल्याला परीक्षा देता येणार नाही.
म्हणून सर्वांनी काळजीपूर्वक ही प्रक्रिया करायची आहे. आणि हे जे काही चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ किंवा माहिती जे काही आहे या चॅनलवरती भेटणार आहे. म्हणून सर्वांनी हे चॅनल जे काही आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.